अगदीच जा मैदानच्या आतमध्ये. तर दोन्ही टीमचे 12 मॅन टी शर्ट ट्रॅक शूज कंपल्सरी असणं गरजेचं नसलं दोनचे पॅनल्टी असेल. रमेश आणि प्रवीण ही सलामची जोडी आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. तर स्ट्राईकसाठी फलंदाज आपण पाहतोय प्रवीण, नॉन स्ट्राईक हँडला रमेश. ही जोडी आहे मैदानच्या आतमध्ये. यस, थोडा मायक्रोचा आवाज थोडासा या ठिकाणी. तर सामन्याला सुरुवात होण्याचा इशारा या ठिकाणी आलाय. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वते साधिक्य शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुत्या. अगदी या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं पहिला बॉल आणि खऱ्या अर्थानं पहिल्या बॉलवरती चढवलाय चौकार आणि चौकारानं अगदी संघाचं खातं ओपन करतोय फलंदाज प्रवीण. आणि प्रवीणच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं आपण पाहिलं चौकारच्या मदतीनं संघाचं श्रीगणेश केलं जाते. संघाचं खातं ओपन केलं 4 अंकानं, वैयक्तिक खातं खोललंय 4 अंकानं आणि स्कोअर कार्डवरती धावसंख्या लागवल्या तब्बल 4 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. खूप चांगला स्ट्रोक केला होता बिटवीन द गॅप, चौकार आपण पाहिला होता. आणि त्यानंतर गोलंदाज सज्जा बॉलिंग मार्कवरती आपण पाहू शकाल परेश टू प्रवीण असं समीकरण. यावेळेस बॅक टू फिल्डर केलं, शिलमिडॉनला रनआउटची संधी. यास विकेटचं पतन, दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती होत्या. अगदीच्या ठिकाणी विकेटचं पतन झालंय. चेंडू हातामध्ये होता, काही आवश्यकता नव्हती धाव घेण्याचा, कोणताही प्रयत्न करायचा नव्हता कारण चेंडू हातामध्ये होता. माहिती देखील होतं की इथे कदाचित विकेट गमवू शकतो त्यामध्ये आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला इथे संधी आहे. त्या संधीचं सोनं मात्र जुमापटी टीमला इथून करावं लागेल. जेमतेम 40-45 धावा 4 षटकामध्ये उभारल्या तर फायद्याचं ठरेल या पहिल्या सत्रामध्ये. गोलंदाज इथून तयार. चांगला फक्त पुन्हा एकदा बॅक टू फिल्डर, पुन्हा एकदा अति घाई, कदाचित इथे अंगलट आली असती. धाव घेण्याचा प्रयत्न करत होता, पुन्हा एकदा चेंडू बॅक टू फिल्डर केला होता. आणि इथूनही जर का आपण पाहिलं ना शिली मिडॉपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं अगदी 38 सर्कलमध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल, डॉट टेकिंग गोलंदाजी इथून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकाराला सुरुवात खूप चांगली केली, त्याच्यानंतर मात्र गोलंदाजानं शांत ठेवलंय अगदी जुमापटी टीमला. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावफलकावर धावसंख्या जोडल्या जातात, ते एकंदरीत 4 धावा. एक चांगला सामना आपल्या भेटीस आला आजच्या दिवसातील. जर विचार केला ना तर जुमापटी विपक्षीय मानगाववाडी परेश ही लढत या ठिकाणी आपण पाहतोय. एकंदरीत आजच्या लॉट्समध्ये जुमापटी गावच्या अगदी मानगाववाडी टीमच्या जर विचार केला तर 3 टीम असणार आहे मानगावच्या आजच्या लॉट्समध्ये. आणि एकंदरीत चेंडू जातोय वाडीश लॉंगान सीमारेषे पलीकडे. हा येतोय संघर्षमय चौकार. खऱ्या अर्थाने संघर्ष करत होता जुमापटी संघ आणि संघर्ष करताना संघर्षमय चौकार यावेळेस वाडीश लॉंगॉन बॉन्डलाईनच्या बाहेर 4 धावेसाठी ठोकला जाईल. आणि चौकाराच्या मदतीनं अगदी टोटल स्कोअर कार्ड जाऊन पोहोचलाय 8 या अंकावरती. P1चं पहिले षटक या ठिकाणी आपण पाहतोय. 5 चेंडूचा एकंदरीत खेळ संपलाय. धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत, ते 8 धावा. अगदी रमेशच्या बॅटमधनं आलेला हा चौकार लगातार 2 चेंडू डॉट खेळला आणि त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर हा चौकार ठोकला. त्यानंतर गोलंदाज परेश बॉलिंग मार्कवरती. परेश टू रमेश असं समीकरण. परंतु यावेळेस पंतांकडे दाद मागितली जाते, परंतु ओव्हर समाप्तीचा इशारा दिला. अगदीच ऑफिशियल हरिदोरे सरांचा हा इशारा आला की ते ओव्हर समाप्ती झाले. एका षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहेत, ते तब्बल 8 धावा. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये राहिली. अगदी जर विचार केला तर 2 चौकार वगळता या ठिकाणी
अगदी शांत ठेवलं जोमापटी टीमच्या या दोन्ही खेळाडूंना. ओ टू चेतन सर. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के जय. तसेच सर्व आदिवासी क्रांतीवीरांना मानवंदना करून मात्र श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी आयोजनामध्ये सर्वांचं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकांचा मित्रांनो खेळ समाप्त झाला. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. दुधारी तलवारचा वापर चेंडू हवेमध्ये फ्लस स्लिप मध्ये चेंडू मात्र धरणीला दान झाला. 1 धावीची सांगता, दुसऱ्या धावीची देखील सांगता आणि बघता 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 चेंडू मात्र सीमा रेषे पलीकडे. दुधारी तलवारचा वापर केला यशस्वीरित्या. अगदी पहिल्या स्लिप मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने चेंडू धरणीला दान केला आणि त्याचा मात्र किंमत देखील चुकवावी लागली, त्याची किंमत देखील मोजावी लागली या 4 धावेनं. आणि 4 धावेनंतर सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 12 या आकड्यावरती, कारण पहिल्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता आणि तदनंतर या दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अगदी फलंदापासून दूर ठेवलाय हा चेंडू. बाट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये, अगदी दूरवरती हा चेंडू ठेवलाय. अगदी या अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसाचा जर विचार केला तर मात्र आपल्याला अंतिम दिवसामध्ये 2 ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात. एकाच साईडने हरित दोरे आणि एकाच साईडने सुरेश निरगुडा. त्यांचं देखील आपण आजच्या अंतिम दिवसामध्ये सहर्ष स्वागत करूयात आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केले जाते ते बदर स्पोर्ट्स वाहिनीचं देखील आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. तसेच व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्यांचंही श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगाववाडी यांच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेणाऱ्या तमाम आमच्या लाडक्या क्रीडा रसिकांचं देखील सहर्ष स्वागत. पुन्हाच्या मैदानाच्या आतमध्ये चेंडू कॅरी तर झाला नाहीये, खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि अजून 2 धावींची सांगता जुमापट्टी संघ करत असताना धावफलकावरती 2 धावा ऍड होतील आणि सांघिक धावसंख्या अगदी 14 या आकड्यावरती पाहायला मिळतील. 14 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आजच्या दिवसातला हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रिवाचा फटका होता परंतु बाटला स्पर्श झाला आणि पहिल्या स्लिप मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने यावेळी चुकी केली नाहीये. जे पहिल्या चेंडूवरती घडलं होतं, पहिल्या चेंडूवरती चुकी झाली होती त्या क्षेत्ररक्षकांना, परंतु यावेळेस चुकी घडत नाहीये आणि दुसऱ्या विकेटचं पतन 14 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गिरीश. दुसरे षटक मार्गस्थ असताना अवघ्या 14 धावा फलकावरती पाहायला मिळतात. अगदी सुरेख आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळेल. अगदी चमचमत्या ट्रॉफ्या 1 ते 6 क्रमांकाच्या ट्रॉफ्या आपल्याला 5 क्रमांकाच्या चमचमत्या ट्रॉफ्या पाहायला मिळतात. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, त्यानंतर क्षेत्ररक्षकासाठी कूलर आपल्याला पाहायला मिळेल आणि मानव सिरीजसाठी बायसिकल म्हणजे सायकल देखील आपल्याला पाहायला मिळेल. असे खूप कमी आयोजन आपल्याला पाहायला मिळतात. कर्जत क्रिकेट म्हटलं, आदिवासी क्रिकेट म्हटलं तर अगदी मोजके आयोजक असे पाहायला मिळतात, ज्यामध्ये अनेक वैयक्तिक पारितोषिक पाहायला मिळतात. त्यामधलं एक सुरेख आयोजन आज आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चांगला चेंडू. दुसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्त झालाय. प्रकाश जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. तदनंतर या षटकाचा जर आपण आढावा घेतला तर अवघ्या 6 धावा पाहायला मिळतात. म्हणजे टोटल 2 षटकांती 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 1 विकेटचं पतन आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील 1 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. अगदीच पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा आल्या होत्या 8, 1 विकेट जरूर गमावली होती. तदनंतर दुसऱ्या षटकाचा विचार केला तर संदीप हा गोलंदाज होता, त्याला देखील पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला. जणू काही ज्या पहिल्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला होता तसंच काहीसं दुसऱ्या षटकामध्ये देखील पाहायला मिळालं आणि त्या षटकामध्ये संदीपने अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या. आपण ऐकलं नुकताच चेतन पिरकड सरांचा आवाज मॅन फ्रॉम गुंडगे. अतिशय सुरेख समालोचन त्यांचं देखील करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावडी चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. अगदीच आपल्या जॉबमुळे त्यांना जास्त वेळ भेटत नाही,
परंतु अगदी सुट्टी ज्या ज्या वेळेस असेल, ज्या ज्या वेळेस त्यांना वेळ असतो ना, त्या त्या वेळेस मात्र ते प्रत्येक स्पर्धेमध्ये आवर्जून भेट देत असतात. त्यांचं देखील करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. आज त्या आपल्यासोबत दिवसभर या ठिकाणी जोडले जाणार आहेत आणि आज त्यांच्या वाणीतून आपल्याला भरपूर चांगलं समालोचन या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. वलव्या मैदानच्या आतमध्ये जिथे मॅच क्रमांक 1 रंगत असताना आपण पाहू शकाल, मैदानच्या आतमध्ये जुमापट्टी विपक्ष मानगाववाडी ओव्हर क्रमांक 3 घेऊन येतोय. गोलंदाज सज्ज झाला आहे प्रकाश. ओव्हर क्रमांक 3 प्रकाश हा गोलंदाज, त्याला सामोरा फलंदाज जातो गिरीश. भरपूर चांगला क्रिकेटचा अनुभव असलेला फलंदाज रमेश स्ट्राईक एंडला आणि अपील मात्र इथून उचलून धरले, परंतु अपील फेटाळून लावतायत पंच. रमेश ऑन स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला गिरीश. एक चांगला अनुभव असलेला प्लेयर, परंतु सर्वापासून भरपूर लांब सतीशगडला गिरीश हा प्लेयर. या अगोदरचा गिरीशचं क्रिकेट पाहिलं 1-3-4 वर्षापूर्वी तर भरपूर इन्फॉर्ममध्ये होता, परंतु सध्याच्या घडलं जर आपण पाहिलं तर त्याचा सराव तितकाचा प्रॉपर नाही आहे. इथून आपण पाहतोय गोलंदाज तयार. इथून चांगला चेंडू मात्र हाताला जातोय आणि चेंडू सरळ अगदीच 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा फलकावरती पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना मात्र या षटकामध्ये मोठे फटके मारावे लागतील. जुमापट्टी संघाला जर या सामन्यामध्ये समोरच्या टीम समोर जर आव्हान निर्माण करायचं असेल ना, तर या तिसऱ्या षटकामध्ये तुम्हाला प्रत्येकाला चढवावा लागेल. जे मागच्या 2 षटकामध्ये घडलं नाही, या तिसऱ्या षटकामध्ये करावा लागेल. परंतु एका साईडने गोलंदाजाचा जर विचार केला तर अगदी खोलवरती गोलंदाजी पाहायला मिळते. अजून एक खोलवरचा टप्पा, पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हर्स केलाय. एक टप्पा अखेर चेंडू कॅरी केला जातोय, उचलला जाईल, फेकला जाईल. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 1 धावेचं अंतर पूर्ण केलं जातंय आणि 1 धाव मात्र खूप उशिराने धाव फलकावरती जोडली जाईल आणि 1 धावेच्या बरोबरीने 15 धावा फलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा फलकावरती आहेत. गोलंदाजी चांगली होते. विचार केला तर आतापर्यंत या 3 चेंडू मध्ये अवघी 1 धाव खर्च केली या गोलंदाजानं. सरळ फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या बदना चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा पार 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 येतो या मॅच मधला हा 3रा चौकार. 19 धावा फलकावरती. 19 धावात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरे षटक मार्गस्थ असताना अगदी समोर चेंडू होता. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध फटका खेळला. जिथे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ फटका म्हटला जातो ना, तो फटका आता आपण फलंदाजाच्या बॅटमधनं पाहिला. फक्त आणि फक्त चेंडूने उंची घेतली आहे. 2 क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक चेंडूला वरती येतील. चेंडू धरणीला दान होईल आणि याच दरम्यान 2 धावेचं अंतर देखील पूर्ण केलं जातंय. 2 धावेचं अंतर कापलं जातंय आणि 2 धावींची भर पडेल. 2 धावीच्या बरोबरीने 21 धावा फलकावरती जोडल्या जातील. गिरीश ज्याने 1 चौकार आणि आता मात्र 2 धावा मागच्या चेंडूवरती घेतल्या. अशाच धावांची गरज आहे. मोठे फटके मारावे लागतील. आतापर्यंत या मॅचचा विचार केला पहिल्या सत्रामध्ये तर 3 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुल टॉस बॉल पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. अगदी लॉंग ऑनला खराब क्षेत्ररक्षण पाहिलं. डीपला चेंडू कॅरी झाला. तोपर्यंत 2 धावेचं अंतर पूर्ण आणि 23 धावा फलकावरती इथून पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ एकंदरीत समाप्त झालाय. 3 षटकांती 23 धावा प्रकाश आपण धावफलकावरती पाहतोय. आता जर विचार केला तर जुमापट्टी संघाचे दोन्ही फलंदाज मैदानावरती थांबले आहेत आणि या अंतिम षटकामध्ये जवळजवळ 15 ते 12 तरी धावा जमा करावा लागतील. शेवटचं षटक खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला ना तर स्लॉग ओव्हरचं षटक आहे. त्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची एक संधी असते. संधी निर्माण करायची आहे, कारण तिथे संधी नसते, परंतु ती संधी निर्माण करावी लागते. कारण स्लॉग ओव्हरचं षटक आहे, कारण ते शेवटचं षटक आणि ते शेवटच्या षटकामध्ये हाणामारी मात्र नक्कीच करावी लागते. 3 षटकांचा खेळ आपण पाहिला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर विकेट गमावल्या 2 आणि धावा मात्र जमा केल्या त्या 7:15च्या सरासरीनं. एकंदरीत 23 धावा. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतो. आजच्या दिवसातील पहिला सामना तमाम प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं, उपस्थित सर्व लाडक्या प्रेक्षकांचं
आणि ब्रदरस्फोट लाईव्हच्या माध्यमातून जे तमाम क्रीडा रसिक प्रेक्षक ही स्पर्धा पाहतात त्यांचं देखील करूया श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावडी चषकाच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. अतिशय चांगली स्पर्धा. जाऊया मैदानच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 घेऊन आलाय गोलंदाज प्रवीण. बॉलिंग मार्कवरती सध्या इकडला आपण पाहतोय प्रवीण हा गोलंदाज. 4 षटकांसाठी 4 गोलंदाज आपण पाहतोय. अतिशय चांगली स्पर्धा घरच्या मैदानावरती खऱ्या अर्थाने खेळत असताना आपण हा मानगावडी संघ पाहू शकाल. गोलंदाज तयार. राऊंड विकेटनं मारा करत असताना पहिला बॉल ला फुटा चेंडू वाडीस लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळायचा होता परंतु फटका बसलाय. फसवलाय खऱ्या अर्थानं यावेळेस रमेशचा झेल आणि संपवलाय रमेश या खेळाडूचा खेळ. बॅक टू दी डग आउट. विकेट क्रमांक 3. तर अगदीच 23 धावा स्कोर कार्डवरती. फेकीचं ऑब्जेक्शन यस थर्ड पंचाची मागणी इथे केली जाते. ऑफिशियल इथे चेक करायचं. ओके याच्यानंतर जो बॉल होईल तो मात्र इथून चेक केला जाईल. यूट्यूबमध्ये आपण ते चेक करणार आहोत. निश्चितच येणारा बॉल आपण चेक करणार आहोत. आणि अगदीच श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावडीचे जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत ना त्या सर्वांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन असण्यास व्हावं. तर 3 विकेट्स मात्र आत्तापर्यंत गमावल्या. 23 अंकावरती नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रवीण हा गोलंदाज. गोलंदाजावरती थर्ड खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर ऑब्जेक्शन घेतलं आहे परंतु निश्चितच पाहूया काय घडणार. येणारा बॉल आपण नक्कीच या ठिकाणी चेक करणार आहोत. आयोजक कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या माध्यमातून योग्य तो निर्णय या ठिकाणी दिला जाईल कारण गोलंदाजी चांगली आहे वाटत नाही जाणवत नाही परंतु पाहूया. क्रिकेट काही गेम प्लॅनिंग असेल या फलंदाजाचा की नक्कीच जर ऑब्जेक्शन घेतलं तर काहीतरी आपल्याला मोठे फटके खेळायला मिळतील. परंतु यावेळेस चांगला फटका अगदीच काव कॉर्नरला चेंडूला मात्र धाडलं जाते एका धावेसाठी. थर्ड पंचाची मागणी केल्या चेक करायचं या आयोजक कमिटी आपण. यस आपण या स्वतः चेक करा ऑफिशियल.
आणि यावेळेस मात्र मोठा फटका, जोरदार प्रहार, चेंडूला धाडलं जाते वाडी स्लॉंगॉन सीमारेषे पलीकडे. हा येतोय 6 धाव्यांसाठी उत्तुंग असा षटकार. बॉल मात्र सोडतोय. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय बॉलिंग प्रॉपर अगदी षटकार टोकलाय. ज्या फटक्याची खऱ्या अर्थानं आवश्यकता होती, गरज होती, तो षटकार मात्र या ठिकाणी ठोकला जातोय. आणि षटकारच्या सहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 300 अंकावरती. रडावर अगदीच्या ठिकाणी लढाई करावी लागेल. संघ अडचणीमध्ये असताना संघर्ष करत असताना षटकार टोकला जातोय फलंदाज गिरीशच्या बॅटमधून. हा आलेला एक जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय षटकार. यस, इट्स अ वाईड बॉल. अगदीच पंचाचा निर्णय या ठिकाणी आपण पाहू शकाल. ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये आपण सुरेश निरगुडा सरांना पाहू शकाल. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये हा वाईड आलाय. आता थोडंसं प्रेशर क्रिएट केला. स्वेअरच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तब्बल विचार केल्यानंतर 31 अंकावरती. 31 लॉस्ट अप 3 विकेट ऑन द स्कोर कार्ड. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 31 धावा. चेंडू एकंदरीत या षटकातील शिल्लक आहे 3 बॉलमध्ये आतापर्यंत खर्च केला तर 8. शेवटचे 3 बॉल आहेत. 1-2 मोठे पटके आले ना तर 40 या ठिकाणी पार करू शकते टीम जुमापट्टी. परंतु क्रिकेट पाहूया याच्यामध्ये काही होऊ शकतं. येस, क्लीन बॉल, दांड इगुल एसटी उद्ध्वस्त. पुढे जाऊन खेळायचा प्रयत्न केला. अगदीच विचार केल्यानंतर पुढे जाऊन खेळायचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क जुळला नाही आणि इथे मात्र एसटीचित केला. अगदीच फर्निचर या ठिकाणी बिघडवलं. विकेटचं पतन. 4थ्या क्रमांकाचा धक्का या ठिकाणी बसेल टीम जुमापटी संघाला गिरीशच्या स्वरूपामध्ये. बॅक टू द डग आउट. युनाइट क्रमांक 5 वरती नो बॅटर भावेश. देवा 6व्या क्रमांकावरती जात असताना आपण पाहतोय. शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक आहे. धावफलकावर धावसंख्या आले ते एकंदरीत 31 धावा. लास्ट 2 बॉल मात्र या ठिकाणी शेवटचे शिल्लक आहेत. स्लॉगवरचं षटक अतिशय चांगली स्पर्धा, जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली. यावेळेस ग्राउंड डाऊन चेंडू जाईल वाडी श्लॉंगा प्रिझनमध्ये. चेंडू खऱ्या अर्थानं जर का विचार केला ना तर 2 धावेसाठी मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचल्या. धावफलकावर धावसंख्या जोडल्या जातील ते मात्र 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं बाईक होती ना, मग तुम्हाला माहिती नव्हतं का? आता आपण काय बोला, तुम्हाला तो काय बोला टीव्ही आहे. आता तुम्हाला माहिती नाही तर मग आता आम्ही काय सांगणार. आता मग आम्हाला वाटलं तुम्हाला माहिती असेल कारण त्यांनी सर्व डिक्लेअर केलं होतं की सिरीजला बाईक आहे म्हणून. जाऊ दे मग आता काय बोलणार. अरे सर्व लॉट्सला त्यांनी सिरीज डिक्लेअर केली होती असं सांगत होते. कारण मला पण माहित नव्हतं. मला एकाने सांगितलं दादा बाईकला सिरीज आहे ना, मग बोलतो दिनेशला सिरीज दिली नाही ते मी याला ललितला फोन केला होता. अंतिम चेंडूवरती मात्र 6 धावा आणि सांघिक धावसंख्या 4 षटक अंती धावफलकावरती जोडल्या जातील. 39 धावा 39 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होतोय आणि आपण जाऊया आजच्या दिवसातल्या दुसऱ्या मॅचच्या नाणेफेकीकडे. सत्रांचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर जुमापट्टी संघानं प्रथम फलंदाजी करत असताना 4 षटकांती 39 धावा धावफलकावरती जमा केल्या आहेत. 40 धावांचं लक्ष समोर ठेवलं आहे मानगाव टीमसाठी. तर जाऊया आपण दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे जिथे भिडत होईल मानगाववाडी मिस्त्री आणि सागाची वाडी दशरथ. या 2 संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेचच नाणेफेक करण्यासाठी टॉक्स बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे. अगदी आपण पुन्हा एकदा विनंती करत आहोत की श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगाववाडीचे जे कुणी ज्येष्ठ नागरिक असतील, जे कुणी आजूबाजूचे मान्यवर असतील, त्या सर्वांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. ही स्पर्धा आपली आहे.
त्यामुळे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे आणि सामन्याचा आनंद देखील या मुख्य व्यासपीठावरनं घ्यायचा आहे. 40 धावा एकंदरीत धावफलकावर 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. 10च्या सरासरीने पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर अगदी झुमाटपट्टी टीम आहे ना संकटामध्ये होती, कारण 23 धावा धावफलकावरती होत्या. तदनंतर मात्र चांगली फलंदाजी केली. ज्या धावा हव्या होत्या ना पहिल्या सत्रामध्ये झुमापट्टी संघाने, त्या मात्र अंतिम षटकामध्ये जमा केल्या. आणि आता विरुद्ध टीमला एक चांगलं आव्हान नक्कीच पेलावल, कारण सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्राचा विचार केला ना प्रकाश एकंदरीत तर गोलंदाजांना देखील पोषक अशी खेळपट्टी ठरू शकते, गोलंदाजांना साथ मिळू शकते. या 40 धावांचा बचाव झुमापट्टी संघ कशा पद्धतीने करणार की मानगावाडी टीम त्याचा पाठलाग यशस्वी करणार, हे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला उत्तर सापडेल. परंतु तत्परता आपण नाणेफेकीकडे जात आहोत. मानगाववाडी मिस्त्री आणि सागाची वाडी दहशरथ आपण नाणेफेकीसाठी जॉईंट व्हायचं आहे. मानगाववाडी संघ इथे उपस्थित आहे. सागाची वाडी संघ दशरथ आपण लगेचच नाणेफेकीसाठी जॉईंट व्हायचं आहे. नाहीतर मात्र जर आपण वेळेला महत्त्व दिलं नाहीयेत आणि वेळेत जर इथे उपस्थित झाले नाहीयेत तर मात्र श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगाववाडी यांचं आयोजन कडक आहे, नियोजन कडक आहे. नक्कीच आपल्याला पेनल्टीला देखील सामोरं जावं लागेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या सन्माननीय झुमापट्टीचे काळू मामा यांचा सत्कार मानगाववाडी संघ गावचे रमेशजी ढुमणे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. मी विनंती करेल की आपण आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. प्रत्येक संघांना एक महत्त्वाची सूचना, प्रत्येक संघाचा अतिरिक्त खेळाडू असणं गरजेचं असेल, नाहीतर आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत पोहोचली आहे आणि ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. जर तुमचा अतिरिक्त खेळाडू नसेल तर 2 धावेंची पेनल्टी असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ड्रेस चेंजिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 12वा खेळाडू आहे त्याची देखील ड्रेसिंग कंपल्सरी असेल, हा स्पर्धेचा नियम आहे. अगदी आयोजकांनी जी काही सूचना अगदी आयोजकांचं आयोजन कडक आहे, नियोजन कडक आहे आणि त्यामुळेच आयोजकांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की मात्र झुमापट्टी संघाला 2 धावींची पेनल्टी असेल, कारण प्रत्येक तुमचे 11 खेळाडू ड्रेसिंगमध्ये असतात तर 12वा देखील असणं कंपल्सरी आहे. हा स्पर्धेचा नियम आहे, आयोजकांचा नियम आहे आणि त्याच्याचमुळे झुमापट्टी संघाला 2 धावींची पेनल्टी इथे दिली आहे. या धावा पहिला षटक संपल्यानंतर मानगाववाडी संघाला च्या अकाउंटमध्ये जमा केल्या जातील पहिलं षटक संपल्यानंतर. हा चेंडू ट्रॅव्हर्स केला, 1 धावेचं अंतर पूर्ण, अवघी 1च धाव जोडली जाईल आणि 1 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 2 या अंकावरती. सलामीची जोड साखली, मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे, त्यामध्ये जर विचार केला तर 2 धावा कमी होतील, म्हणजे तुम्हाला हा चांगला फटका आहे. अगदी बॅटची कडा लागले, थर्ड मॅन रिझम मध्ये चेंडू निघून चाललाय, अगदी चेंडू जमिनीला आग लावत निघून चाललाय. मा रेषा पार या मॅच मधला पहिला चौकार आणि पहिल्या चौकाराच्या बरोबरीने अगदी 6 धावा फलकावरती
आयोजकांनी मागच्या 3 दिवसामध्ये आपण पाहिलं असेल मित्रांनो, लाईव्हच्या माध्यमातून किंवा तुम्ही इथे उपस्थित असाल, आयोजकांचे नियम अगदी 3 दिवसामध्ये फॉलो झाले आणि या 4थ्या दिवसामध्ये देखील आपण नियम काही फॉलो करत आहोत. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने ड्रेसिंग करणं कंपल्सरी आहे. हा आयोजकांचा नियम आहे. तुमचा अतिरिक्त जो खेळाडू असतो, जो 12वा खेळाडू असतो, त्याचा देखील ड्रेसिंग कंपल्सरी आहे. म्हणजे जर तुमचा 11 खेळाडू आहे त्यामधून कुठलाही खेळाडू जखमी झाला तर त्याला मैदानात जाता येईल, जेणेकरून तो ड्रेसवरती असणं कंपल्सरी आहे आणि तो ड्रेसवरती नाहीये खेळाडू, त्यामुळे जुमापट्टी संघाला पेनल्टीच्या 2 धावीची किंमत इथे मोजावी लागते. जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेनं. आडव्या बॅटने चेंडूला ट्रॅव्हर्स केलंय अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक टप्पा अखेरीस चेंडू मात्र सीमा रेषा ओलांडतोय. अगदी संघर्षमय चौकार, संघर्षमय चौकार आपल्याला पाहायला मिळेल. तर अगदीच ज्या पॅनल्टीच्या 2 धावा इथे बसल्यात, अगदीच ड्रेस कोड कंपल्सरी नाही आहे 12 खेळाडूकडे, त्याच्यामुळे पॅनल्टी या ठिकाणी ग्राह्य धरले गेल्या आणि त्या 2 रना या ठिकाणी पहिल्या षटकानंतर ॲड केल्या जातील. धावफलकावर धावसंख्या होते त्या 12 आणि 2 धावा ॲड केल्यात. एकंदरीत 14 धावा स्कोअर कार्डवरती, 14 धावा, 2 धावा ॲड. क्षमा असावी, थांबा 1 मिनिट, धावा ॲड करायच्या आहेत. एकंदरीत 16 धावा स्कोअर कार्डवरती. तर चला, सागाची वाडी आणि मानगावाडी टॉससाठी या. 2 धावा पॅनल्टीच्या देखील ॲड केल्या गेल्या. धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जातात. ते एकंदरीत 16 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आणि धावांची गरज आहे ती 18 चेंडू आणि 24 धावींची गरज. म्हणजे अगदीच जर विचार केला तर 8ची सरासरी या ठिकाणी राखायची. 40चं टार्गेट. यस, इट्स अ डॉट बॉल. अगदी चेंडू आपण पाहतोय सांघिक दुसरं वैयक्तिक स्वतःचा पहिले षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय अंकुश. एक जबरदस्त गोलंदाज आपण पाहतोय. अष्टपैलू खेळाडू या टीमचा, एक अनुभवी प्लेयर, अनुभवी गोलंदाज या टीमकडे तर नक्कीच अतिशय चांगला गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. तर चला, दोन्ही संघांना एक उपस्थित झाले. सागाची वाडी आणि मानगावाडी दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झाले. टॉस या ठिकाणी करायचा. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉलची इथून मात्र सांगता झाले. लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी जर का आपण पाहिले ना तर या ठिकाणी डॉट बॉल फेकलेत. यावेळेस जबरदस्त फटका. चेंडू खाली शतरक्षक आहे. सिंगल मात्र इथून फास्ट आल्या. डबलचा प्रयत्न, थोडीसे मिसफील्ड आणि 2 धावा जशा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न मात्र या ठिकाणी यशस्वी झाला आहे आणि 3 धावेच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या 19 अंकावरती. टॉस केला जाते. आमच्या सन्मान्य आयोजकांच्या शुभ असत्या. सागाची वाडी विपक्ष मानगावाडी या 2 टीम दरम्यान या ठिकाणी टॉस केला जाईल आणि टॉस केला जातोय. आणि टॉस करत असताना काही नियम या ठिकाणी दोन्ही टीमला सांगत असताना आमचे आयोजक अगदी त्या ठिकाणी सूचना करत असताना. तर चला, टॉस करायचा. अंकुशचा पुढील बॉल अगदीच आपण पाहतोय. शॉट ऑफ द लेन. यास, इट्स अ वाईड बॉल. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त बाहेर, उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर टाकला गेला चेंडू. पंचांनी मात्र यावेळेस दंडित केलं. एकंदरीत या स्वेअरच्या मदतीनं स्कोअर कार्ड मात्र जाऊन पोहोचले तब्बल 20 अंकावरती. 40 धावींचा पाठलाग करायचा. या 40 धावींचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावा स्कोअर कार्डवरती जोडल्या जाते. त्या मात्र 20 धावा. अद्याप ही 20 धावसंख्येची गरज आहे. खूप चांगला सामना आपण पाहतोय, एन्जॉय करतोय. 4ही साईडनं प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. कारण आजचा शेवटचा दिवस, मेगा फायनल डे. अगदी त्यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल. ऑफस्टमला चेंडू ठेवला होता. ऑफस्टम द ऑफस्टम. चेंडू सर निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. इट्स अ डॉट बॉल. अगदीच डॉट बॉलची सांगता दिली. भरपूर चांगली गोलंदाजी. 4 चेंडू मागे फक्त 4 धावा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना गोलंदाज अंकुश.
मोठा फटका खेळायचा होता. बॅटची लिडिंग एज लागले, आतील कडा लागले, चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बॅक टू द डग आउट, विकेटचं पतन. धक्का क्रमांक या ठिकाणी पहिला धक्का या ठिकाणी बसतोय मानगावाडी टीमला. आणि दुसरा सामना आपण पाहतोय टॉस जिंकला आहे मानगावाडी. टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय. आजच्या गटामध्ये एकंदरीत मानगावाडीचे 3 संघ आहेत, त्याच्यामुळे सातत्यानं अलॉसमेंट केले जाते मानगावाडी कारण एकाच गावातील आज 3 टीम आपल्याला खेळताना दिसतील. मी विनंती करेल आमचे पाहुणे चाहू बांगारे यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करेल प्रभाकरची वाघ यांच्या शुभ हस्ते चाहू बांगारे यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेल चाहू बांगारे आपण आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आमचे मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी अनेक मान्यवर इथे उपस्थित झालेत. त्यांचा मान सन्मान करणं हे देखील आमचं प्रथम कर्तव्य आहे आणि तेच कार्य मात्र श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी यांच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पॉइंटच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल्स केला, याच दरम्यान एक धावेचं अंतर पूर्ण केलं जातंय. मी विनंती करेल आमचे मान्यवर चाहू भांगारे यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेल की प्रभाकरजी वाघ यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अगदी चाहूजी बांगारे यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण प्रभाकरजी वाघ यांच्या शुभ हस्ते पाहतोय. त्यानंतर आकाश ढुमणे यांना देखील विनंती आहे की आपण आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. श्री आकाश ढुमणे यांस विनंती आहे की आपण आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे आणि आणि त्यांचा मान सन्मान करतील प्रभाकरजी ढुमणे. 12 चेंडू 19 धावांची गरज. भास्कर ढुमणे यांना विनंती आहे की आपण आपला मान सन्मान करण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. या पंच हे तसेच तर 12 चेंडू आणि त्यांचा मान सन्मान करतील या मुख्य व्यासपीठावरती. चला ऑफिशियल आपण जास्त वेळ घेऊ नका, लगेच फील्ड सेट करा. चला आता शेवटचा दिवस आहे, फायनल डे या मेगा फायनलचा दिवस आहे. चला जुमावणी टीम आपण लगेच त्या ठिकाणी फिल्डिंग लावा. 12 चेंडू आणि 19 धावींची गरज असणाऱ्या टीम मानगावाडी संघाला काय जबरदस्त कमबॅकिंग षटक राहिलं अंकुशचं. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहिलं. यावेळेस बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी गिरीश न स्वतः चेंडू हातामध्ये घेतला आहे. एक विकेट जरूर गमावले. नवीन फलंदाज आपण पाहतोय देवीदास. संदीप हा फलंदाज बाद झाला. लहू आणि देवीदास हे समीकरण आपण पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीप्रमाणे येणार तमाम मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं येतोच मान सन्मान केला जाणार आहे. चेतन सर अगदीच खूप चांगली स्पर्धा, एक चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय. गेम ऑन होते. मी विनंती करेल अशोक ढुमणे यांचा सत्कार भास्कर ढुमणे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. अगदी वेळात वेळ काढला आणि या स्पर्धेला भेट दिली आणि या स्पर्धेची देखील आपण शोभा वाढवली. आपण या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान पाहतोय. या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित असणारे अशोकजी ढुमणे यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण भास्कर ढुमणे यांच्या शुभ हस्ते पाहतोय. त्यानंतर मी विनंती करेल नारायणजी ढुमणे यांचा देखील या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. नारायणजी ढुमणे यांस विनंती आहे की आपण आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. मी विनंती करेल कृष्णा ढुमणे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. यस इट इज द वाईट बॉल. आलेल्या तमाम मान्यवरांच्या आयोजकांच्या माध्यमातून
मान सन्मान करणं हे आयोजकांचं मात्र परम कर्तव्य आहे चेतन मी सर. विनंती करेल मानगाव गावचे युट्यूबर यांचा देखील या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. मानगाव वाडीचे युट्यूबर जय सराई यांचा सत्कार देखील या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सुरेश ढुमणे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. या लगेचच आपण आपला मान स्वीकारण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती असेल. आपण या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान पाहतोय. मानगाव गावचे युट्यूबर जय सराई यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती सुरेश ढुमणे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती असतील नागो ढुमणे यांचा देखील सत्कार या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. दत्ता निरगुडा यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. अगदी या स्पर्धेला भेट देण्यासाठी अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगाववाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. स्पर्धेचा आजचा मात्र अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी इथे उपस्थित आहेत आणि त्या सर्वांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पाहतोय. नागो ढुमणे यांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. दत्ता निरगुडे यांच्या शुभ हस्ते शाल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या मुख्य व्यासपीठावरती हा शुभ सन्मान आपण पाहतोय. अतिशय चांगला फटका. ज्या फटक्याची खऱ्या अर्थानं आवश्यकता होती ना तो फटका येत असताना झेलची संधी होती. थोडंसं मागे थांबायचं होतं. अगदीच जर आपण पाहिलं तर हा झेल नक्कीच झाला असता, परंतु निश्चितच हा चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी मात्र चौकार. संघर्षात निर्माण केला संघर्षमय चौकार. अगदीच संघर्षकर होती संपूर्णपणे या सत्रामध्ये. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर मानगाववाडी टीम या चौकारनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 26 अंकावरती. 26 लॉस्ट ऑफ 2 विकेट ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाज गिरीश. इथे चांगला फटका. पुन्हा एकदा फुलालेंचा बॉल होता त्याच्यावरती पुन्हा एकदा चढवलं. आक्रमण सिंगल फास्ट आले. डबलचा प्रयत्न. एका टप्प्याकडे चेंडू हातामध्ये जातोय गोलंदाजाच्या. पुन्हा एकदा शिंगल आल्या आणि शिंगलच्या मदतीने टोटल स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल 27 अंकावरती. 13 धावींची इथून गरज आहे. बॉल शिल्लक आहे त्या षटकातील एक बॉल अद्याप इथून शिल्लक आहे. तर शेवटचे 7 बॉल आणि 13 धावसंख्येची मात्र इथून गरज आहे. येणारे 7 चेंडू 13 धावींची गरज. सामना कोणी जिंकलेला नाही कोणी हरलेले. पैसा वसूल मॅच. जबरदस्त मॅच. प्रेक्षणीय मॅच. प्रेक्षणीय लढत आपण पाहतोय. तमाम प्रेक्षकांच्या भेटीच्या ठिकाणी आले. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगाववाडीचा हा थरार आपण अनुभवतोय. अतिशय चांगली स्पर्धा. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय. 7 बॉल 13ची गरज. कोण जिंकणार कोण हरणार शेवटचा बॉल मात्र इथून जरूर ठरवणार. दरम्यान जाऊया मैदानच्या आतमध्ये. गिरीजचा पुढील बॉल. इथे काय घडलं मैदानच्या आतमध्ये पाहत बसला. अगदीच्या बॉलला चेंडूने युटर्न घेतला. आता 6 चेंडू 13ची गरज. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ट्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. 6 बॉल 13ची गरज मात्र इथून जरूर असेल. अतिशय चांगली लढत. चांगला सामना आपल्या भेटीस आलाय. 27 धावा स्कोर कार्डवरती. 27 धावा झाल्या. 27 13 धावींची गरज. सहा बॉल 13. आवाज करू नका प्लीज विनंती करणं. आयोजक आहात आपण. लास्ट वॉर्निंग असेल अन्यथा या ठिकाणी पॅनल्टीला सामोरं जावे लागेल असं आयोजक या ठिकाणी वारंवार सूचना करतात. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी आवाज करू नका. 6 बॉलमध्ये आता बनवायच्या 13 धावा. ओटू चेतन सर. अगदी पहिली मॅच आणि पहिल्या मॅचमध्ये ज्या पद्धतीची रंगत आणि चुरस प्रेक्षकांना पाहायची असते ना ती रंगत देखील आणि ती चुरस देखील या पहिल्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी छोट्या चनीचा हा गोलंदाजी मार्कवरती 13 धावांचा बचाव करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले झुमापट्टी टीम आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी एका साईडने मानगाववाडी टीमचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतात. कुठली टीम इथून बाजी मारेल आणि कुठल्या टीमला इथून घरचा प्रवास करावा लागेल. येणारे 6 चेंडू 13ची गरज गोलंदाजी मार्कवरती. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज. भविष्य पाहूया भविष्य नक्कीच उज्ज्वल ठरवेल का ती झुमापट्टी टीमचं की 2 फलंदाज या 13 धावांचा पाठलाग करणार.
अगदी आखूटप्प्याचा बॉल त्याला केलाय फुल झालाय सक्सेसफुल. पहिलाच बॉल वरती झालाय प्रहार आणि पहिलाच बॉल वरती आलाय चौकार. समीकरण आहे येणारे 5 चेंडू आणि आता मात्र 9 धावीची गरज. आखूटप्प्याचा बॉल होता अगदी शरीरावरती आला. अंतिम क्षणापर्यंत या फलंदाजाने वाट पाहिली आणि तदनंतर मात्र गोलंदाजीची देखील वाट लावली, कारण आलाय पहिलाच बॉल वरती संघर्षमय चौकार. कारण संघर्षाचा किल्ला लढवत असताना पहिल्याच बॉलवरती केलाय जबरदस्त वार. चेंडू मात्र सीमा पार. आता दडपण आहे जुमापट्टी संघावरती. अतिरिक्त स्पर्धेचा नियम आहे प्रकाश पवार सर, कारण या 2 धावा ज्या पेनल्टीच्या आहेत ना, त्या कदाचित त्याची किंमत जुमापट्टी संघाला मोजावी लागेल. परंतु अजूनही खेळ संपला नाहीये. 5 चेंडू मध्ये करायचे 9 धावा. अगदी गोलंदाजावरती दडपण आहे, कारण पहिला चेंडू आखूटप्प्याचा त्याला फेकून देत असताना फाईन क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा त्याच पद्धतीने पुन्हा एकदा हुक केलाय. 1 टप्पा 2 डबा घेत पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पलीकडे. चांगला फटका फलंदाजाच्या बाट मधना. 2 चेंडूवरती आता 2 चौकार, म्हणजे येणारे असतील 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 5 धावीची गरज आहे. अगदी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्या वेळेस अंतिम षटक असतो ना प्रकाश, त्या वेळेस खोलवरती गोलंदाजी होणं गरजेचं असतं. ज्या वेळेस तुम्ही आखूटप्पाची गोलंदाजी करतात ना, फलंदाज तुम्हाला सोडणार नाहीयेत. आणि त्याही मध्ये डावखुरे फलंदाज, अगदी फार कमी फलंदाज असतात डावखुरे, त्यांना एक नैसर्गिक देणगी असते. डावखुऱ्या फलंदाजांना एक नैसर्गिक फलंदाजी करण्याची त्यांच्यामध्ये कला असते. आणि आपण मैदानामध्ये त्याचं उत्तर देखील पाहिलं या फलंदाजाच्या बाटमधना. 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकलीत. पुन्हा एकदा आखूटप्पाचा बॉल, ना इधर देखा ना उधर देखा, सीधा गेंद को देखा और ठोक डाला फोड़ डाला. षटकार. मी विनंती करेल या स्पर्धेला भेट देण्यासाठी अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगाववाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सन्माननीय भास्करजी बांगारे यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सन्माननीय भास्करजी बांगारे यांना विनंती आहे की आपण आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठा